नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सायबर गुन्हेगार आता सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाचाही गैरवापर करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। पालघर जिल्हाधिकाऱ्यांचे नाव आणि छायाचित्र वापरून एका तरुणाची 50,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना पालघर पोलिसांनी झारखंडमधून अटक केली आहे। विशेष म्हणजे फसवणुकीची संपूर्ण रक्कमही पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 17 मेला वागुळसार पालघर पश्चिम येथील रहिवासी 28 वर्षीय विनीत कुमार मुंशीलाल मीना हे आपल्या घरी असताना त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर एक अज्ञात व्यक्तीचा संदेश आला। संबंधित व्यक्तीने आपल्या व्हॉट्सअप प्रोफाइलवर पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी इंद्राणी जाखड यांचा फोटो लावून स्वतःची खोटी ओळख निर्माण केली होती। सुरुवातीला विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने एका बँक खात्यावर तातडीने 50,000 रुपये पाठवण्याची विनंती केली। जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने संदेश आल्यामुळे फिर्यादीने कोणतीही शंका न घेता संबंधित खात्यावर 50,000 रुपये वर्ग केले। मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशन पालघर येथे तक्रार दाखल केली। या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66C व 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित बँक खात्याचा मागोवा घेत तांत्रिक विश्लेषण केले। त्यानंतर झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यातून 26 वर्षीय बलवंत कुमार कमल प्रसाद मंडळ आणि 22 वर्षीय राजू कुमार दुखनरवाणी या 2 आरोपींना अटक करण्यात आली। आरोपींकडून फसवणुकीची संपूर्ण 50,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, रोहित खोत, विशाल शिर्के, राजेश वाघ तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली। सायबर गुन्हेगार आता शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, बँक कर्मचारी किंवा नातेवाईकांच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार करून नागरिकांची फसवणूक करत आहेत। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीकडून पैसे मागितल्यास त्याची खातरजमा केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे। व्हॉट्सअपवरील फोटो आणि नावावर विश्वास ठेवू नका। पैशाची मागणी आल्यास संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधून खात्री करा। एका फोन कॉलमुळे तुमचे 1000 रुपये वाचू शकतात। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।